नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वे पद भरती 2025 ग्रुप डी चे पद आहेत मित्रांनो, आणि तुमची एक्झाम पण चालू झालेली आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जात आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, जगभरात दरवर्षी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस केव्हा साजरा केला जातो? जगभरामध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 23 सप्टेंबर या दिवशी जगभरामध्ये दरवर्षी जागतिक म्हणजे आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, जांभी मर्दा म्हणजे कोणत्या प्रदेशामध्ये विकसित होते? जांभी मर्दा हे कोणत्या प्रदेशामध्ये विकसित होत असते? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, याला तुम्ही नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो, उच्च तापमान आणि मुसळधार पाऊस पडणाऱ्या ठिकाणी जांभी मर्दा ही आढळत असते. हे आपलं ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, कोणत्या वर्षी भारतामध्ये एकात्मिक बाल विकास केंद्र म्हणजे सुरू झालेले आहे? कोणत्या वर्षी भारतामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा केंद्र हे सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1975 साली हे सुरू झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, भारतीय रेल्वेने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हातभार लावण्यासाठी विविध संस्कृतीतील लोकांना एकत्र आणले असे कोण म्हटले होते? मित्रांनो, भारतीय रेल्वेने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हातभार लावण्यासाठी विविध संस्कृतीतील लोकांना एकत्र आणले असे कोण म्हणाले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधी हे म्हटले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, कोणत्या कालखंडाला भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग असे म्हणतात? कोणत्या कालखंडाला भारतीय इतिहासाचे सुवर्णयुग असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुप्त कालखंड, याला आपण सुवर्णयुग असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, कोणत्या ऑलिम्पिक खेळामध्ये मिल्खा सिंगने 400 मीटरच्या धावपट्टीत अंतिम फेरीमध्ये 4थे स्थान मिळवले होते? कोणत्या ऑलिम्पिक खेळामध्ये मिल्खा सिंगने 400 मीटरच्या धावपट्टीमध्ये म्हणजे अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले होते, म्हणजे 4थ्या स्थानी स्थान मिळवले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रोम ऑलिम्पिक खेळ या ठिकाणी मिल्खा सिंगने 400 मीटरच्या धावपट्टीमध्ये 4थे स्थान त्यांनी मिळवले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, ब्रिटिश सरकारने कोणत्या वर्षी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा स्वीकार केला होता? ब्रिटिश सरकारने कोणत्या वर्षी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा स्वीकार केला होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1909 वर्षी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केव्हा केली होती? भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी ही केव्हा केली होती? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 18 मे 1974 मध्ये भारताने पोखरण येथे पहिली आपली अणुचाचणी ही तयार केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, ऑपरेशन थर्स्ट हे कोणी सुरू केले होते? ऑपरेशन थर्स्ट हे कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रेल्वे सुरक्षा दल यांनी ऑपरेशन थर्स्ट हे सुरू केले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, ब्रेल प्रणाली वर आधारित काय आहे? ब्रेल प्रणाली यावर आधारित काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे टिपके. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, वेब पेज कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिली जाऊ शकते? वेब पेज हे कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिली जाऊ शकते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे HTML या लँग्वेजमध्ये लिहिली जाऊ शकते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये कधी परतले होते? महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये कधी परतले होते? म्हणजे भारतामध्ये कधी परतले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जानेवारी 1915ला ते भारतामध्ये परतले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीश किती वर्षासाठी निवडले जातात? बघा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीश किती वर्षासाठी निवडले जाऊ शकतात?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 9 वर्षासाठी ते निवडले जाऊ शकतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, लोकसभेने मंजूर केलेले वित्त विधेयक राज्यसभेमध्ये किती दिवस प्रलंबित राहू शकते? पहा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. लोकसभेने मंजूर केलेले वित्त विधेयक हे राज्यसभेमध्ये किती दिवस प्रलंबित राहू शकते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 14 दिवस ते प्रलंबित राहू शकते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, खालीलपैकी कोणते सर्वाधिक फ्लाट असलेले भारतीय रेल्वे स्थानक कोणते आहे? ते आपल्याला सांगायचे आहे. खालीलपैकी कोणते सर्वाधिक फ्लॉट असलेले भारतीय रेल्वे स्थानक आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हावडा जंक्शन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, इंद्रधनुष्य हे नैसर्गिक घटना काय दर्शवते? इंद्रधनुष्य हे नैसर्गिक घटना काय दर्शवित असते? पहा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अपस्खलन हे दर्शवित असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पुरुष मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाला गळघाटी म्हणतात? पुरुष मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाला गळघाटी असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कंठ याला आपण गळघाटी असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या घटना समितीची स्थापना अंतर्गत कधी केली होती? स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या घटना समितीची स्थापना अंतर्गत कधी केली होती? म्हणजे कधीही स्थापन केली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कॅबिनेट मिशन योजना 1946 ला ही स्थापन केली होती. कधी केली होती मित्रांनो? 1946 मध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, खालीलपैकी भारतातील पहिल्या प्रादेशिक वर्तमानपत्राचे नाव सांगायचे आहे. खालीलपैकी भारतातील पहिल्या प्रादेशिक वर्तमानपत्राचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे समाचार दर्पण. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, दांडी यात्रासोबत कोणते आंदोलन सुरू झाले होते? दांडी यात्रेसोबत कोणते आंदोलन हे सुरू झाले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ हे दांडी यात्रेसोबत सुरू झालेले आंदोलन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली आहे? भारतीय राज्यघटना ही कोणत्या वर्षी राज्यघटना ही लागू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1950 ला भारतीय राज्यघटना ही लागू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? भारताच्या राष्ट्रपतींना शपथ हे कोण देत असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भारताचे मुख्य न्यायमूर्ती हे भारताच्या राष्ट्रपतीला ते शपथ देत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारत सरकारने पद्मभूषण आणि भारतरत्न हे दोन्ही नागरी पुरस्कार हे केव्हा सुरू केलेले आहेत? भारत सरकारने पद्मविभूषण आणि भारतरत्न हे दोन्ही पुरस्कार केव्हा सुरू केलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1954 साली हे दोन्ही पुरस्कार हे सुरू केलेले आहेत. कोणत्या मित्रांनो? पद्मविभूषण आणि भारतरत्न म्हणजे 1954 साली ते सुरू केलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या म्हणजे इनो स्थापनेवेळी सदस्य देश किती होते? पहा, हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या इनोच्या स्थापनेवेळी सदस्य म्हणजे देश किती होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 51 सदस्य हे देश होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, तारपा उत्सव पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो? तारपा उत्सव पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जाऊ शकतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दादर आणि नगर हवेली या ठिकाणी तारपा महोत्सव हे म्हणजे केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, जन्माच्या वेळी आभ्रकाच्या शरीरात अंदाजे किती हाडे असतात? जन्माच्या वेळी आभ्रकाच्या म्हणजे लहान मुलाच्या म्हणजे शरीरामध्ये किती हाडे असतात? हा असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 300 हाडे हे असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, पहल योजना कशाशी संबंधित आहे? पहल योजना ही कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे LPG अनुदानाचे थेट हस्तांतरण याच्याशी संबंधित म्हणजे पहल ही योजना आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो,
बर्ड फ्लू काय मित्रांनो, बर्ड फ्लू कशामुळे होत असतो बघा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे H5N1 या व्हायरसमुळे बर्ड फ्लू हा रोग होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालपैकी कोणाकडे लोकसभेचे सर्वाधिक अधिकार असतात? खालपैकी कोणाकडे लोकसभेचे सर्व अधिकार हे असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सभापती यांच्याकडे सर्व अधिकार हे असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, भारतीय हवाई दलाची स्थापना कधी झालेली आहे? भारतीय हवाई दलाची स्थापना ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 8 ऑक्टोबर 1932 साली भारतीय हवाई दलाची स्थापना ही झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न, अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.